शी बिबट्या आणि त्यांची पूर्ण फॅमिली असा क्रॉस करून गेलेली. तिथे एक मस्त घोरपड होती का कोण होती काय माहीत नाही, गेली ती सुरू होते. हे इथून एंट्री आहे आमची मुठात प्रभुवाडी. ही एंट्री आहे. इथे हा स्टॉप आहे, बस स्टॉप आहे. इथे एक कळस दिसतो इथे. हा बघा, हे आपलं मंदिर आहे स्थानेश्वर मंदिर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी चाललो आहे, आमचे जे ग्रामदेवता आहे, आमची देवी आहे इथे, तिथे पाया पडायला. आणि अजून एक मंदिर आहे स्थानेश्वराचं, तिथे पाया पडायला. आज सकाळी सकाळीच उठून म्हटलं आंघोळ वगैरे केली आणि आता मी निघालो आहे दर्शनाला. तर म्हटलं तुम्हाला दाखवू आपण कुठे आहे कसं आहे ते. सो निघालो आहे मी आता सध्या ही आमची वाड खाली राहिली, वाडी आहे ती. आणि मी निघालो आहे आता मंदिराच्या रस्त्याने. मला दाखवतं पहिलाच एवढा स्लोप आहे, चालायला पण जमत नाही अशा वाटेतून. आता सवय राहिली नाही आहे ती. तर ठीक आहे, बघा आधी तुम्ही. हा असा स्लोप आहे पूर्ण मंदिराकडे जाण्यासाठी, पूर्ण रस्ता आहे. आणि असे दगड ठेवलेत. हे कधी जुन्या काळात लोकांनी बांधून ठेवले हे. आणि हे असे भयानक आहेत ना. आता सध्या पाऊस नाही म्हणून, पाऊस ज्यावेळी असतो त्यावेळी हे पूर्ण स्लिपरी असतात. पण इथला आजूबाजूचा एरिया बघा, थोडीशी भीती पण वाटते. जंगल एरिया आहे थोडीशी काय जास्तच भीती वाटते. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो जाता जाता रस्ता कसा आहे, कुठून जाते मी ते वगैरे, आजूबाजूचं सौंदर्य. मित्रांनो, हा एक व्ह्यू भेटला आता चालता चालता, म्हटलं तुम्हाला दाखवूया. काय सुंदर वाटतं यार. हे पलीकडचा एरिया आहे जिकडे मे बी राजापूर लागतं. एक छोटंसं मस्त घर आहे. आणि ही मध्ये नदी आम्हाला डिवाइड करते. इकडे हा सिंधुदुर्ग जिल्हा लागतो आणि तिकडे मे बी राजापूर लागतं. पलीकडचं गाव आहे. अजून हा स्लोप संपला नाही आहे. आणि आता माझ्या लक्षात आलं की मी अगरबत्ती पेटवण्यासाठी माचीस विसरून आलो आहे. आता विचार करतोय पुन्हा रिटर्न जाऊ का नको. घरी कॉल करतो, बघतो वर काय पॉसिबिलिटीज आहेत का तिथे असण्याचं, नाहीतर जावंच लागेल. एवढं पुन्हा सगळं एवढा स्लोप चढून आलेलं पुन्हा खाली जावं लागेल. तर मित्रांनो, असं डिसाईड झालं आहे की मला पुन्हा रिटर्न जावं लागतं. कारण आहे तिथे पुजारी गेलेला, पण बाय चान्स समजा तो तिथून निघून गेला असेल तर मग चान्सेस नाही आहेत की मला तिथे मिळेल तिथे. हो मित्रांनो, बघू शकता कसली वाट लागली आहे, कसला घाम आला आहे. आणि फायनली माचीस मिळाली आहे मला. मम्मी आलेली अर्ध्या रस्त्यात. सो घेऊन आता निघालो पुन्हा रिटर्न प्रवास. मित्रांनो, स्लोप संपला आहे आता. आणि इथून कसं होतं, इथून दोन रस्ते निघतात. एक इकडे जातोय जो जिकडे लोकांची दुसरी शेती आहे, आणि एक इकडे जातो जो इकडे एक दुसरी शेती आहे जिकडे आपलं मंदिर पण आहे. सो इकडे जाणाऱ्यांसाठी हा एक स्पॉट आहे. तुम्ही घंटा बघू शकता इथे, ही घंटा आहे, हा स्पॉट आहे. इथे येऊन लोक ही घंटा वाजवतात. आणि हा पिंपळ आहे आपला, सॉरी वड आहे, पिंपळ नाही. सो इथूनच ते घंटा वाजवून देवीचं दर्शन करतात आणि प्रवास पुढे करतात. ते एक मस्त एक टुमदार घर आहे, खूप छान आहे घर. सो इथूनच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. मला माहीत नाही दिसेल की नाही दिन, मी ट्राय करतो. हा एक कळस दिसतो इथे, हा बघा, हा कळस आहे आपल्या मंदिराचा. हे पावणाई देवीचं मंदिर आहे आमचं, हे पावणाई देवीचं मंदिर आहे आमचं. आणि त्याच्या जस्ट खाली एक दरीमध्ये स्थानेश्वर मंदिर आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे तिथे. सो तिथे जायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण पाऊस, असं वाटतं पाऊस येणार आहे. आणि मी छत्री पण नाही आणली, बॅग घेऊन आलो आहे पण बॅगेमध्ये काहीच घेऊन नाही आलो आहे. असं झालं यार, काही लक्षातच नाही आलं, निघायच्या घाईमध्ये काहीच घेऊन नाही आलं. तर चला कंटिन्यू करूया. ही फुलं बघा, तुमच्याकडे या फुलांना काय बोलतात सांगा मला. आमच्याकडे ना हरणाची फुलं बोलतात. ते अशी मस्त सगळीकडे पसरले असतात आणि हे गणपतीमध्येच येतात. शांतता पण इथे एवढी आहे ना की पक्ष्यांचे आवाज पण एवढे विचित्र आणि भयानक वाटतात, अर्धी हवा जाते. एकदा आम्ही इथे आलेलो, मे बी गुरं राखायला काहीतरी आलेलो होतो. आणि
त्या स्पॉटला जिकडे 2 रस्ते डिवाईड झाले तिथे पुढे गेल्यानंतर एक एरिया लागतो, मी तुम्हाला दाखवतो. तर तिथून हा वाला एरिया दिसतो आणि आम्ही क्लिअरली बघितलं हा जो रस्ता आहे, हा जो पुढचा एरिया आहे दाखवतो मी. हा जो एरिया आहे ह्या एरियामधून खालच्या साईडने ह्या साईडने अशी बिबटे आणि त्यांची पूर्ण फॅमिली, 2-3 छोटेसे पिल्लं त्यांची आणि 2 मोठे मेल फिमेल असतील मे बी कदाचित. सो पूर्ण त्यांची फॅमिली हा रस्ता असा क्रॉस करून गेलेली. त्याच्यानंतर मी कधी इथून एकटा आलेलो नाही, कधी हिंमतच नाही व्हायची बाबा. आता तुम्हाला शेती दाखवतो पूर्ण प्रभू, आणि अजून थोडेफार त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आजूबाजूच्या वाडीतली म्हणा किंवा अजून कोणी दुसरे थोडेसेच, पण मे बी रेशो 90-10 असेल. मी शेती दाखवतो. आता मंदिरात जातो, दर्शन घेऊया, त्यानंतर मी शेती दाखवतो. एवढा मोठा एरिया आहे ना, 1-2 स्टेडियम बसतील एवढा मोठा एरिया आहे. तर दाखवतो मी आता जरा मंदिरात जाताना. तर हे आलं आपलं मंदिर, हे आलं आपलं मंदिर. इथे जायचं आपल्याला, पावणाई देवीचं इथेच जायचं आपल्याला. हे फवारणी चालू औषध मारतंय. आता मी आलो इथून आलो मी या एरियातून, असं आलो आणि मी तुम्हाला सांगत होतो ती ही शेती. हे बघा, हे एवढं पटांगण पूर्ण दिसतंय. हे कम्प्लीट प्रभू लोकांचं आहे, प्रभू लोकांचं आहे. आणि तो आमच्या गावात येण्यासाठी एंट्री गेट आहे, दिसतोय तो, हा एंट्री गेट आहे. हा टॉवर इथे आहे, खूप दूर तो एंट्री गेट. आणि हे एवढं सगळं आहे हे प्रभू लोकांचं आहे, म्हणजे आहेत खूप लोक. तर हे मंदिर आहे, हे पावणाई देवीचं मंदिर. मी आता इथून खाली जाणार आहे, इथून खाली जाईन, तिथे स्थानेश्वर देवाचं मंदिर आहे. आणि ही अशी छोटी छोटी घरं इथे प्रत्येकाने म्हणजे आपापल्या बागेमध्ये म्हणा किंवा शेतीमध्ये अशी घरं बांधून ठेवलेत. आमच्याकडे याला मांगर बोलतात, तुमच्याकडे काय बोलत असतील तर तुम्ही सांगू शकता. आपल्याला इथून खाली जायचं आहे, इथून रस्ता खाली. भीती वाटते की ही जी घाटी बांधली आहे, याला घाटी बोलतात आमच्याकडे, ते पावसामुळे थोडंसं असं बुळबुळीच आहे, त्याच्यामुळे पाणी तुम्हाला कदाचित आवाज येत असेल मागे. तो आवाज कसला आहे मी सांगतो तुम्हाला, खाली जाऊनच सांगेन, दाखवण्यात मजा आहे. पण माहीत नाही येत असेल, कदाचित यायला पाहिजे, कारण मला तरी इथे खूप जास्त आवाज येतो आहे. मंडळी आहे बघा, जाता जाता मला काय दिसलं इथे, मे बी रात्रीचे असे बाहेर पडतात ना, त्यावेळी अंधारात असं साप आहे, गाडी खाली वगैरे येतात. तर बिचाराची पूर्ण वाट लागली आहे. आणि चला आपण प्रवास कंटिन्यू करूया. बघा, हे इथून असा रस्ता खाली आहे. तुम्हाला आवाज येत असेल तर बघा, हे आहेत आमची हिरो लोक, दर्शन घेऊन निघालेत. हळू हळू हळू, का आंघोळ करून निघालास की? तर हा जो एरिया आहे, आणि मला सांगा कसा हा दिसायला. अजून जातो मी, तुम्हाला कळेल. एवढं सुंदर लोकेशन आहे नाही, कदाचित आयडिया आले असेल हा आवाज कसला आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, आमचं हे स्थानेश्वर देवाचं मंदिर आहे, हे पण झऱ्याच्याच बाजूला आहे. आणि आता बघा हा व्ह्यू, ओके. ओहो, हे आपलं मंदिर आहे, स्थानेश्वर मंदिर, जसं वाचू शकता. हे एंट्री, आणि हा तो आवाज आहे ज्याचा मी सांगत होतो की कंटिन्यू आवाज येतोय. खूप शांत आहे हा आता, कारण पाऊस नाहीये. मंदिर पहा, हा आपला धबधबा आहे, तो, आणि हा चाललाय तिकडे. हा खरं हे आपलं मंदिर आहे. आता इथे असं आहे की मंदिरात जाण्या अगोदर पण हातपाय धुतो, हातपाय धुवायचे इथे. हातपाय धुवायचे इथे जाऊन मस्त एकदम.
आतमध्ये शंकराची पिंडी चालू आहे. त्याच्यानंतर गणपती आहे. इथे पुरातन काळातले देव आहे. त्याच्यानंतर हे आहे, आमचं जेवणासाठी श्रावण महिन्यात, म्हणजे इथे श्रावण महिन्यात इथे जेवण बनतं सोमवारचं. तुम्ही बघू शकता हा परिसर एकंदरीत किती सुंदर आहे. चला तर आपण आता जाऊया पावना देवीच्या मंदिरात, जिथून वर आहे. चला भेटू वरच्या मंदिरात. तर हे आहे आमचं पावना देवीचं मंदिर. इथे स्टेज बनवला आहे, जिकडे महाशिवरात्रीमध्ये वगैरे किंवा याचा वर्धापन दिन असतं त्यावेळेचं नाटक वगैरे होतं. हे मंदिर आहे. हे अंगण आणि ही त्याची एंट्री. पावनाई देवी, ही आमची पावनाई देवी. स्थानेश्वर देव पुन्हा. हा आहे परिसर. आता मी दर्शन घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी कळसाच्या इथे आलो आहे. मी दाखवतो आता आजूबाजूचा एरिया, आपली शेती वगैरे, आपली म्हणजे सगळ्या लोकांची दाखवतो. आता मी ट्राय करतो. इथून एक मस्त नजारा दिसतोय. हे बघा, कंप्लीट शेती पाहू शकता. हे तिथून शेती सुरू होते. हे इथून एंट्री आहे आमची मुठाट प्रभुवाडी आणि मुठाट गाव. ही एंट्री आहे. इथे हा स्टॉप आहे, बस स्टॉप आहे इथे. आणि ही एंट्री अशी. आणि हे तुम्ही बघाल तर पूर्ण प्रभू लोक आणि आजूबाजूची, जसं मी मगाशी बोललो की 10% लोक बाकीचे आहेत, ती लोक आहेत इथे. आणि इथे लोक, भाऊ माझे काम करत आहेत. हो, काय विरह झालाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. येताना ह्या रोडने सरळ आलेलो, आता जाताना आपण दुसऱ्या रोडने जाणार आहेत. ही जुनी वाट आहे. आता इथे उतरायचं कुठून माहीत नाही मला. तर इथून ही जुनी वाट असायची. हा आता रस्ता नवीन केला आहे, पण ही जुनी वाट आहे. आणि इथून बघतो असेल तर मी दाखवते. मस्त इथे विहीर आहे छोटीशी, जिथून आमच्या वाडीला पाणी सप्लाय होतं. हा रस्ता असा पाण्याचा आवाज येतोय. तुम्ही पलीकडे जायला काय का बघावं लागेल. पूर्ण घनदाट जंगल आहे ते. आहे 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 रस्ता आहे. अरे रे 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 रे, तिथे एक मस्त घोरपड होती का कोण होती काय माहीत नाही. गेली. घोरपड नव्हती ती. अरे बापरे, इथून चालायला रस्ता आहे का नाही आहे माहीत नाही आहे. इथून पुन्हा वर चढायला रस्ता नाही आहे. मे बी मी आता काय पुढे जात नाही आहे. आपली हवा टाईट होते इथे बाबा. हे पाण्याचं स्टोरेज आहे.
मी जातो वर, नॉर्मल रस्त्याने जातो बाबा, नको आहे हे ॲडव्हेंचर आपल्याला जमणार नाही. आपण सरळ रस्त्याने जाऊ, फुकटची कटकट नको आहे आपल्याला. कोणतरी सोबत असेल तर ठीक आहे, एकटा नाही बाबा आपण जाऊ शकत. कारण तिथून पुढे वर चढायला रस्ता मला दिसत नव्हता. असेल पण कदाचित, मी पुढे गेलोच नाही. आपण नको ते प्रयोग करणारी माणसं नाही आहेत, त्याच्यामुळे मी रिटर्न आलो. चला मग एकंदरीत सांगा तुम्ही, तुम्हाला कसा वाटला हा प्रवास आणि मंदिर कसं वाटलं आणि इथलं लोकेशनबद्दल काय वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आज संध्याकाळी मी आम्ही कुठे पोहायला जाणार आहोत, विचार चालू आहे मुलांचा. तिकडे गेलो तर तिकडचं लोकेशन एक दाखवून मस्त एकदम आहे. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.